शेवटचा प्रश्न मला आपल्याला करायचा की आपल्या इथे 2 वेळा निवडून आलेले स्टँडिंग उमेदवार संग्रामभाई जगताप आहेत आणि नगर शहराचा आपण गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या राजकारणाचं जेव्हा आपण पॉलिटिकल डायनामिक्स पाहतो, अनिल भैया राठोड सलग 5 वेळा आमदार निवडून आले, त्याच्यानंतर संग्राम भैया 2 वेळा आले. त्याच्यामुळे स्टेबल लोकांना एकच आमदार हवा असतो दीर्घकाळ, असं मला तरी वाटतं. मग आपण संग्राम भाईंना आपण निवडणुकीमध्ये सामोरे जातात, आपण तर मुद्दे आपण डिस्कस केलेले, याच्या व्यतिरिक्त आपले आणखीन काही मुद्दे आहेत का की जे आपण या निवडणुकीमध्ये उतरताना आपण घेऊन चाललो? मुद्दे बरेच आहे ज्याच्यावर मी पुढं बोलतच, प्रचाराच्या सभा आहेत, सगळं आहे, मला लोकांशी बोलायचं आहे. पण तुम्हाला सांगताना मला एवढंच सांगावं वाटेल, हे आव्हान काय असं जो शब्द वापरला तो आव्हान आहे निवडणुकीचं, असं मला नाही वाटत हे आव्हान आहे. कारण जनतेचं जनमत त्यांच्यासोबत नाही. त्यांना बऱ्याच काही गोष्टी दाखवाव्या लागल्या, सांगाव्या लागल्या की मी हे आणलं, मी ते आणलं, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अख्खं शहर खोदून टाकलं. लॅक ऑफ प्लॅनिंग, त्यांना काही केलं नाही. त्या गोष्टींचा त्रास झाला लोकांना. धुळीमुळं म्हणजे स्किनचे डॉक्टर आणि फुफ्फुसाचे जे असतील किंवा काय, किती पेशंट्स वाढले, लोकांना त्रास. अक्षरशः आम्ही मास्क वाटले, आम्ही गॉगल्स वाटले आणि लोकांनी म्हणजे आनंदाने ते घेतले मास्क. इतकी या शहरामध्ये धूळ, काम एकीकडे राहिलं, शेवटी नाईलाजाने त्यांना त्या फुफाट्यावर किंवा त्या धुळीवर पाणी मारायची वेळ आली. तर जे नेतृत्व अपयशी आहे त्यांचं आव्हान असू शकत नाही. यावेळेस अजेंडा एकच आहे, लोकांचा विश्वास आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यावर मी काम करणार आहे. त्याला कधी तडा जाऊ देणार नाही. आपल्याला या शहराला पुढं न्यायचं आहे आणि मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आमदार झाल्यानंतर माझ्याकडं अशा अपॉइंटमेंट्स आणि माझ्याकडं 2 दाराच्या आड मी कसा काम करतोय माझी तशी सिस्टम नसणार आहे. सर्वसामान्याला जसं अनिल भैया राठोड कुठेही भेटायचे आणि कुठेही यायचे, तर ती प्रेरणा घेऊन आपण काम करणार आहोत. तसंच काम करून दाखवायचं. आमदार काय असं कोणी एखादा VVIP पर्सन मला तरी वाटत नाही. म्हणजे मी जरी झालो तरी तुमचं एक व्यक्ती म्हणून बस, फक्त लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्हाला एका चेअरवर तुम्हाला बसण्याची संधी दिलेली, तुम्ही लोकांना इझिली ॲक्सेस झाल्या पाहिजे. लोक काय म्हणतात हे जाणून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे, संयमाने. जिथं काम करायची भूमिका आहे ती भूमिका अतिशय स्पष्ट पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. याच्यावरच भविष्यात आम्ही काम करणार आहोत. आपण आता जेवढे काही मुद्दे घेतले होते, मला हा विश्वास आहे. आणि जे आपण बोललात की आव्हान असं नाही, जो आत्मविश्वास आपण दाखवतोय तो आत्मविश्वास घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरावे आणि त्याच आत्मविश्वासाने लोक आपल्याला निवडून देखील देतील. आणि निवडून आल्यानंतर आपण जे काही मुद्दे आता बोललो आहोत ते सर्व मुद्दे हाती घेऊन आपण हे सर्व प्रश्न सोडवतात अशी अपेक्षा आहे. अंतिमतः कॅमेऱ्याकडे पाहून आपल्याला जर काही आपल्या मतदारांना आव्हान करायचं असेल तरी 2 मिनिटात आपण करून देखील शकतो. मला आव्हान नाही, मला विनंती करायची आहे, नम्र विनंती माझ्या मायबाप जनतेला की हीच वेळ आहे परिवर्तनाची, हीच वेळ आहे आपल्याला या शहरामध्ये एक चांगला बदल घडवण्याची. मी या मागील 10 वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे. मी महापौर होतो 11 महिन्यासाठी. 11 महिन्याच्या कालावधीमध्ये मी 40 कोटीचा निधी आणलेला आहे. बरेचसे असे कामं जे मला सांगता येतील, तर ते अनेक असे कामं आहेत कदाचित मी त्याचा मॅनिफेस्टोमध्ये सांगालच. परंतु आपल्याला या शहराला पुढं न्यायचं आहे. बाकीच्या शहरांच्या बाबतीत आपली तुलना झाली नाही पाहिजे. आपली चर्चा शहराबद्दलची नेगेटिव्ह नाही झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही अतिशय सुज्ञ आहात, तुम्ही चांगला निर्णय घेताल, योग्य निर्णय घेताल असा मला ठाम विश्वास वाटतो. त्याच्यामुळं परत एकदा मी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण योग्य आणि योग्यच निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी लाख शुभेच्छा देतो आणि आपण आपली वेळ दिली, बहुमूल्य वेळ, आणि माझ्या सर्व प्रश्नांची एकदम अचूक आणि निर्भीडपणे उत्तर दिली, याबद्दल आपले आभार मानतो. आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण थांबतो. धन्यवाद.